नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे जे खतरनाक घातांकाचं उदाहरण आहे का, याचं उत्तर तुम्हाला सांगतो. डायरेक्ट डोळे झाकून याचं उत्तर किती येणार माहिती का? एक. आता तुमच्या डोक्यात असेल सर एक कसं काय लिहिलं तुम्ही, तर नीट लक्ष द्या. तुम्हाला सांगतो आता एक्सचा घातांक ए आणि छेदस्थानी एक्सचा घातांक बी काय समान आहे? पाया समान घातांकाची वजाबाकी, म्हणजे हे होणार एक्सच्या डोक्यावर ए मायनस बी आणि त्याच्या डोक्यावर जो ए प्लस बी जशाला तसा. परत दुसऱ्या याच्यात तेच गुणिले एक्सच्या डोक्यावर बी वजा सी आणि परत त्याचं डोकं बी वजा सी. तिसऱ्या याच्यात पण तेच एक्सच्या डोक्यावर सी वजा ए आणि त्याच्या डोक्यावर परत सी अधिक ए. समजते? मग घातांकाचा नियम काय? डोक्याचं डोकं, डोक्याचा गुणाकार म्हणजे ए वजा बी गुणिले ए प्लस बी. एक्सच्या डोक्यावर ए वर्ग वजा बी वर्ग गुणिले एक्सच्या डोक्यावर परत बी वर्ग वजा सी वर्ग गुणिले परत एक्सच्या डोक्यावर सी वर्ग वजा ए वर्ग, कारण गणिताच्या बैजिक राशीचा नियम आहे. मग काय होणार? काय समान? पाया पाया लिहा एकदा. घातांकाची बेरीज म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग अधिक बी वर्ग वजा सी वर्ग अधिक सी वर्ग वजा ए वर्ग. सगळं कॅन्सल होतं. धन ए वर्ग ऋण ए वर्ग, धन बी वर्ग ऋण बी वर्ग, धन सी वर्ग ऋण सी वर्ग, सगळं कॅन्सल झालं. बेरजेत उरतं शून्य, म्हणजे एक्सच्या डोक्यावर शून्य. जगातल्या कोणत्याही संख्येच्या डोक्यावर शून्य वा घात म्हणजे उत्तर किती? एक. आणि तेच मी तुम्हाला सांगितलं, डोळे झाकून उत्तर किती येणार त्याचा? एक. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला फॉलो करा, शेअर करा. खूप खूप